Good morning, student. Welcome to e-learning program. In last period, we have studied second chapter in which first point application of derivative to tangent and normal. आपण पाठीमागा जो लेक्चर आहे त्या लेक्चरला आपण पहिला पॉइंट जो आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह टू टँजंट अँड नॉर्मल त्यावरती आपण काही एक्झाम्पल पाहिलेले. आता आपण दुसरा जो पॉइंट आहे त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर तो आपण पाहूया. सुरुवातीला डेरिव्हेटिव्ह टँजंट आणि नॉर्मलचं इक्वेशन कसं फाइंड करायचं ते आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे. तर आता सेकंडचा जो पॉइंट आहे डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर. मग सपोज वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स बी डिफरन्शिएबल फंक्शन वेअर एक्स आणि वाय आर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. वाय हे फंक्शन दिलेलं असेल एफ ऑफ एक्स आणि त्यामध्ये एक्स आणि वाय जे आहेत हे डिफरन्शिएबल फंक्शन असेल टी. दे rate of change of x with respect to t, that is dx upon dt, and the rate of change of y with respect to t is dy upon dt. दिलेलं फंक्शन आहे y इक्वल टू एफ ऑफ एक्स. मग याला आपण डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू टी ने. मग वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी dy अपॉन डी टी इंटू सुरुवातीला फंक्शन एफ जे आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स आणि एफ जे फंक्शन आहे कशाच फंक्शन आहे एक्स, म्हणून एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी एक्स अपॉन डी टी. हे जे रिलेशन आहे हे रिलेशन कनेक्ट द रेट ऑफ चेंज ऑफ एक्स अँड वाय विथ रिस्पेक्ट टू टी. देअरफॉर these rates dx upon dt and dy upon dt are related. म्हणजे एखादं फंक्शन जर दिलेलं असेल त्याचा विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह आपण टी घेतला तर तो काय असतो रेट ऑफ चेंज ऑफ विथ रिस्पेक्ट टू टी. तसंच पुढचा पॉइंट आहे व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन आणि चार्ज. तर पहिला व्हेलॉसिटी, इफ s is equal to f of t is a displacement of a function of a particle that moving along straight line. म्हणजे s हे डिस्प्लेसमेंट असेल पार्टिकलचं ॲट टाइम t, देन आपण f डॅश t is the rate of change of displacement s with respect to time t. In other words, the f dash t is a velocity of the particle. The speed of the particle is absolute value of the velocity, that is mod of f dash t. आणि velocity जे आहे it is denoted by small v. म्हणजेच दिलेलं डिस्प्लेसमेंट दिलेलं असेल एखाद्या पार्टिकलचं, जर त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू टी तर तो एक काय मिळतं व्हेलॉसिटी ऑफ ए पार्टिकल. पुढे the rate of change of velocity with respect to time t is called as acceleration of the particle and it is denoted as small e of t. आणि व्हेलॉसिटीचा अगेन आपण डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू टी तर ते काय असतं ॲक्सेलरेशन असतं. आणि ॲक्सेलरेशन म्हणजेच ए इज इक्वल टू डी व्ही अपॉन डी टी इज इक्वल टू डी टू एस बाय डी टी स्क्वेअर. म्हणजे डिस्प्लेसमेंटचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतला तर व्हेलॉसिटी मिळेल आणि डिस्प्लेसमेंटचा सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतला तर ॲक्सेलरेशन मिळेल. दॅट इज ॲक्सेलरेशन ॲट टी इक्वल टू व्ही डॅश टी इज इक्वल टू एस डबल डॅश टी. The third derivative of the function s is equal to f of t of the object that moves along a straight line. That is s triple dash t is equal to v double dash t is equal to a dash t is a derivative of the acceleration function and it is called the jerk and it is denoted by j. म्हणजे डिस्प्लेसमेंटचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतला तर आपल्याला व्हेलॉसिटी मिळाली, सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतला तर ॲक्सेलरेशन मिळालं आणि थर्ड डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय मिळणार आहे जर्क मिळणार. इट इज डिनोटेड बाय जे. यावरती काही एक्झाम्पल विचारू शकतात. तर लक्षात ठेवायचं
डिस्प्लेसमेंट तुम्हाला दिलेला असेल, त्याचा पहिला डेरिव्हेटिव्ह घेतला वेलोसिटी, सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतला ॲक्सेलरेशन, थर्ड डेरिव्हेटिव्ह घेतला आता जार. J is equal to dA upon dt is equal to d3s by dt cube. And the jerk means the sudden change in acceleration. The jerk मध्ये काय तर means a sudden change in acceleration. तर आता यावरती काही एक्झाम्पल आहेत. एक्झरसाइज आहे 2.1. आपण एक एक्झाम्पल पाहू आता. क्वेश्चन नंबर 8 आहे 2.1 मधील. A spherical soap bubble is expanding so that its radius is increasing at the rate of 0.02 centimeter per second. At what rate is the surface area increasing when its radius is 5 centimeter? अशा टाईपचा क्वेश्चन परीक्षेमध्ये 4 मार्कसाठी विचारू शकता. आता आपल्याला दिलेलं काय आहे, फाइंड काय करायचंय हे लक्षात घ्यायचं. दिलेलं काय आहे, अ स्फेरिकल सोप बबल इज एक्सपांडिंग सो दॅट इट रेडियस इज इन्क्रीजिंग. म्हणजे रेडियस इन्क्रीज होण्याचा जो रेट आहे म्हणजे dr अपॉन dt हा दिलेला आहे 0.02 सेंटीमीटर पर सेकंड. आणि आपल्याला विचारलंय ॲट व्हॉट रेट दी सरफेस एरिया इन्क्रीजिंग वेन रेडियस इज 5 सेंटीमीटर. म्हणजे रेडियस 5 असताना त्या सरफेस एरिया इन्क्रीज होण्याचा जो रेट आहे स्फेरिकल सोप बबलचा तो आपल्याला काय करायचा, फाइंड करायचा. सोल्युशन लिहिताना सुरुवातीला मेन्शन करायचं लेट आर आणि स्मॉल एस बी रेडियस अँड सरफेस एरिया ऑफ दी स्फेरिकल सोप बबल ॲट टाइम टी. असं सुरुवातीला एक मेन्शन केलं मी. आर रेडियस आहे, एस सरफेस एरिया आहे ऑफ स्फेरिकल सोप बबल ॲट टाइम टी. मग गिवन काय गिवन दिलेलं आहे तर आर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर दिलेलं आहे, dr अपॉन dt इक्वल टू 0.02 सेंटीमीटर पर सेकंड आणि ds अपॉन dt फाइंड करायची. मग आपल्याला नाव फॉर्म्युला माहीत पाहिजे. सरफेस एरिया ऑफ ए स्पियर, सरफेस एरिया ऑफ ए स्पेरिकल सोप बबल म्हणजे स्पियर वाणीचा आहे. स्पेरिकल सोप बबल इज 4 पाय आर स्क्वेअर. आता एस इज इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर. आपल्याला ds अपॉन dt फाइंड करायचा आहे. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू टी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. एसचा डेरिव्हेटिव्ह ds अपॉन dt इज इक्वल टू 4 पाय कॉन्स्टंट आहे, आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2r. आरचा जो पॉवर आहे ती मल्टिप्लाय होईल आणि त्या पॉवरमधून 1 सबस्ट्रॅक्ट करायचं म्हणजे 2r. आणि ज्याचा पॉवर आहे आरचा पॉवर आहे म्हणून आरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी dr अपॉन dt. आता गिवन दिलेला आहे therefore 8 पाय r dr अपॉन dt. ते पाय पाहिजे. मग गिवन दिलेला आहे dr अपॉन dt ची व्हॅल्यू दिलेली, r दिलेली, सबस्टिट्यूट करा, ही मल्टिप्लिकेशन घ्या. 14 इंटू 0.02 पाय दॅट इज 0.8 पाय सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. तर हे आलं सरफेस एरिया इन्क्रीज होण्याचा जो रेट आहे स्पेरिकल सोप बबलचा तो आला 0.8 पाय सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. मग पुढे शेवटी रिझल्ट म्हणून किंवा शेवटी लिहायचं अँड हेन्स द सरफेस एरिया ऑफ द स्पेरिकल बबल इज इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ 0.8 पाय सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. असंच पुढचं एक एक्झाम्पल पाहूया. आता हे जे एक्झाम्पल आहे आताच्या बोर्डाच्या परीक्षेला 4 मार्कसाठी विचारलेलं आहे. पहा, द सरफेस एरिया ऑफ द स्पेरिकल बलून is increasing at the rate of 2 centimeter square per second. At what rate the volume of the balloon is increasing when radius of the balloon is 6 centimeter. म्हणजे सरफेस एरिया इन्क्रीज होण्याचा जो रेट आहे तो आपल्याला इथे दिलेला आहे आणि आपल्याला फाइंड करायचं आहे त्या स्पेरिकल बलूनचा जो व्हॉल्यूम इन्क्रीज होण्याचा जो रेट आहे तो रेट आपल्याला फाइंड करायचा. परंतु रेडियस किती असताना बलूनचे 6 सेंटीमीटर. मग सुरुवातीला आपण मेन्शन करूया लेट आर
comma S and V be radius, surface area and volume of respectively of the spherical balloon at time t. असं मेन्शन केलं. आर काय आहे, रेडियस आहे, एस काय आहे, सरफेस एरिया आहे, व्ही काय आहे, व्हॉल्यूम आहे. कशाचं? तर स्पेरिकल बलून ॲट टाइम टी. मग गिव्हन काय दिलेलं आहे? गिव्हन आर इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, डी एस अपॉन डी टी इक्वल टू 2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड आणि डी व्ही अपॉन डी टी इज इक्वल टू आपल्याला फाइंड करायचे. मग नाव सरफेस एरिया इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे 4 पाय आर स्क्वेअर आणि व्हॉल्यूम ऑफ ए स्पियर इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. आता दोन्हीचा डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. ds अपॉन dt इज इक्वल टू आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2r dr अपॉन dt 4 पाय इंटू 2r इंटू dr अपॉन dt आणि dv अपॉन dt 4/3 पाय इंटू आर स्क्वेअरचा आर क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3r स्क्वेअर आणि r चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t dr अपॉन dt. आता इथे 3 काय होईल? कॅन्सल होईल. ds अपॉन dt 8 पाय r dr अपॉन dt आणि dv अपॉन dt काय येईल? 4 पाय r स्क्वेअर इंटू dr अपॉन dt. मग आपल्याला ds अपॉन dt माहिती आहे 8 पाय r इंटू dr अपॉन dt माहिती आहे. मग इथे मी 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 ने काय केलं? डिवाइड केलं. मग इथे r ला मी 2 ने डिवाइड केलं आणि मल्टिप्लाय केलं वरती. मग 8 r अपॉन 2 इंटू 1 r स्क्वेअर म्हणजे 1r मी कॉमन घेतलं इथे. r अपॉन 2 इंटू 8 पाय r dr अपॉन dt आणि ब्रॅकेटमध्ये जी व्हॅल्यू आहे 8 पाय r dr अपॉन dt ही ds अपॉन dt आहे. मग देअरफॉर dv अपॉन dt इक्वल टू r अपॉन 2 इंटू ds अपॉन dt. मग r दिलेला आहे, ds अपॉन dt दिलेलं आहे, व्हॅल्यू ठेवली. dv अपॉन dt इक्वल टू 6 अपॉन 2 इंटू 2 दॅट इज 6 अपॉन 2 म्हणजे 3 इंटू 2 दॅट इज 6. तर volume of spherical balloon is increasing at the rate of 6 centimeter cube per second. Volume असेल तर सेंटीमीटर क्यूब्स, एरिया असेल तर सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड आणि रेडियस असेल तर ओनली सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. इन्क्रीज होण्याचा जो रेट आहे त्यानुसार त्याचं युनिट लिहायचं. असंच एक थर्ड एक्झाम्पल पाहू आपण. एक्झाम्पल आहे अ मॅन ऑफ हाईट 2 मीटर वॉक ॲट द युनिफॉर्म स्पीड ऑफ 6 किलोमीटर पर hours away from the lamp post of 6 meter height. Find the rate at which the length of the shadow is increasing. एक मॅन आहे, त्याची हाईट आहे 2 मीटर आणि वॉक ॲट युनिफॉर्म स्पीड आहे त्याचं चालण्याचं 6 किलोमीटर पर hours अवे फ्रॉम दी लॅम्प पोस्ट. लॅम्पपासून चालण्याचा त्याचा रेट आहे आणि त्या लॅम्प पोस्टची हाईट काय दिलेली आहे? 6 मीटर दिलेली आहे. आणि आपल्याला फाइंड करायचे, फाइंड द रेट ॲट विच द लेंथ ऑफ हिज शॅडो इज इन्क्रीजिंग. म्हणजे त्याचं जे शॅडोची जी लेंथ आहे ते इन्क्रीज होण्याचा जो रेट आहे तो आपल्याला इथे फाइंड करायचा. मग आता एक डायग्राम आहे पहा. ओ ए काय आहे? लॅम्प पोस्ट आहे, त्याची आपल्याला हाईट दिलेली 6 मीटर दिलेली आहे. एम एन काय आहे? तर मॅन आहे, त्या मॅनची हाईट दिलेली 2 मीटर आणि वाय काय आहे? लॅम्प आणि मॅन यामध्ये जे डिस्टन्स आहे ते वाय आहे. त्यानंतर एक्स काय आहे? तर त्या मॅन जो आहे त्या मॅनचे काय आहे ते लेंथ ऑफ शॅडो आहे. एक्स म्हणजेच लेंथ ऑफ शॅडो आहे. म्हणजेच आपल्याला डीवाय अपॉन डी टी दिलेलं आहे. लॅम्प पासून चालण्याचा जो रेट आहे डीवाय अपॉन डी टी तो दिलेला आहे 6 किलोमीटर पर hours आणि आपल्याला फाइंड करायचं आहे त्याची जी लेंथ शॅडो आहे त्या शॅडोची जी रेट जो आहे तो रेट आपल्याला फाइंड करायचा. मग सुरुवातीला लेट
OAB लॅम्प पोस्ट डायग्राम म्हणून दिलं, त्यानंतर MNB मॅन, त्यानंतर MB म्हणजेच MB इज इक्वल टू एक्स, बी लेंथ ऑफ शॅडो, त्यानंतर OM बी डिस्टन्स ऑफ द मॅन फ्रॉम द लॅम्प पोस्ट, मॅनचं लॅम्प पोस्ट पासूनचं जे डिस्टन्स आहे ते y आहे ॲट टाइम t. त्यानंतर dy/dt इज इक्वल टू 6 किलोमीटर पर हावर्स काय आहे तर रेट ॲट विच द मॅन इज वॉक अवे फ्रॉम द लॅम्प पोस्ट. तर dy/dt म्हणजे द रेट ॲट विच द मॅन इज वॉक अवे फ्रॉम द लॅम्प पोस्ट, आणि dx/dt द रेट ॲट विच शॅडो इज लेंथनिंग, त्या शॅडोची जी लेंथ आहे ती लेंथनिंग होण्याचा जो रेट आहे तो काय आहे dx/dt. मग आपण दोन ट्रायंगल कन्सिडर करूया, ट्रायंगल AOB आणि ट्रायंगल NMB आर सिमिलर. हे दोन ट्रायंगल सिमिलर कावा, दॅट इज MB अपॉन MB अपॉन MN इज इक्वल टू OB अपॉन OE. हे दिलेले दोन ट्रायंगल केव्हा सिमिलर, त्यांच्या करस्पॉन्डिंग जे साइड्स आहे ते प्रोपोर्शनल मध्ये. त्यानंतर MB म्हणजेच काय आहे x आहे, MN दिलेले 2, त्यानंतर OB हे डिस्टन्स काय आहे y प्लस x, आणि डिवाइड OA म्हणजेच काय आहे त्या लॅम्पची हाईट दिलेली 6. आता एक क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं 6x आणि 2 राईट साईडला घेतला तर 2 इंटू ब्रॅकेट x प्लस y. मग देअरफॉर 2 ने मल्टिप्लाय केलं 2x प्लस 4y, यावरून हा 2x लेफ्ट साईडला घेतला तर 6x मायनस 2x दॅट इज 4x इज इक्वल टू 2y. आपल्याला फाइंड काय करायचंय dx/dt फाइंड करायचंय. मग यावरून x इज इक्वल टू लिहायचं 1/2 इंटू y. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t, मग x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t dx/dt इज इक्वल टू 1/2 इंटू dy/dt. आता dy/dt दिलेलं आहे 1/2 आहे, व्हॅल्यू ठेवल्या when dy/dt इज इक्वल टू 6 किलोमीटर पर हावर्स, त्याचं मीटरमध्ये 6000 मीटर पर हावर्स ठेवली, याच्यामध्ये व्हॅल्यू dx/dt इज इक्वल टू 1/2 इंटू 6000 दॅट इज 3000 मीटर पर हावर्स, आणि याचं किलोमीटरमध्ये करायचं असेल तर काय तर येईल dx/dt इज इक्वल टू 3 किलोमीटर पर हावर्स. दॅट इज अँड हेज the length of his shadow is increasing at the rate of 3 किलोमीटर पर hours. त्याची जी शॅडो आहे त्या शॅडोची लेंथ इन्क्रीज होण्याची जी रेट आहे तो रेट काय आहे 3 किलोमीटर पर hours आहे. अशा टाईपचे एक्झाम्पल परीक्षेला विचारू शकता. आता एक पुढचं एक एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 15 आहे. A ladder 10 meter long is leaning against vertical wall. If the bottom of the ladder is pulled horizontally away from the wall at the rate of 1.2 meter per second, find how fast the top of the ladder is sliding down the wall when bottom is 6 meter away from the wall. आता लॅडर म्हणजे काय आहे, एक सीडी आहे आणि ती सीडी कशावर उभं केलेली आहे तर वॉल वरती म्हणजेच भिंतीवर उभा केलेली. त्या सीडीचं जे एक टोक आहे ते कशावर आहे तर त्या वॉल वरती आहे, भिंतीवरती आहे, आणि एक टोक जे आहे ते कशावरती आहे ग्राउंड वरती आहे. आता एक तिथे डायग्राम मी फाइंड केलेली, तर डायग्राम आहे वॉल आहे, त्या वॉलची हाईट सपोज आपल्याला y आणि ती दिलेली हाईट
आणि त्यानंतर ओबी ओबी म्हणजे हे डिस्टन्स जे आहे ते काय आहे x आहे. मग आपण सुरुवातीला सोल्युशन लेट ए बी काय आहे लॅडर आहे त्याची लेंथ दिलेली आहे लॅडरची 10 मीटर बी लॅडर. त्यानंतर ओबी हे ओबी म्हणजेच काय ओबी इक्वल टू एक्स दी लेंथ ऑफ द लोअर एंड ऑफ द लॅडर फ्रॉम दी वॉल. लोअर एंड जे आहे लॅडरचं ते ऑल पासून किती डिस्टन्सवर आहे तर एक्स डिस्टन्सवर आहे. त्यानंतर ओए ओए बी लेंथ ऑफ द टॉप एंड ऑफ द लॅडर अबव द ग्राउंड म्हणजे ग्राउंड पासून जे डिस्टन्स आहे ते काय आहे वाय आहे. त्यानंतर आता डीवाय अपॉन dt म्हणजेच द रेट ॲट विच द टॉप ऑफ द लॅडर इज स्लायडिंग. डीवाय अपॉन dt म्हणजेच जे अप्पर एंड आहे लॅडरचं ते डाऊन येण्याची जी रेट आहे तो काय आहे डीवाय अपॉन dt. आणि dx अपॉन dt म्हणजेच काय dx अपॉन dt म्हणजे दिलेला आहे 1.2 मीटर पर सेकंड. बी रेट ॲट विच द लोअर एंड ऑफ द लॅडर इज स्लायडिंग म्हणजे लोअर एंड जे आहे ज्यावेळेस अप्पर एंड डाऊन दिशेने येणार आहे त्यावेळेस जे ग्राउंडवरती जे लोअर एंड आहे ते काय होणार स्लाइड होणार आणि त्या स्लाइड होण्याचा रेट आपल्याला दिलेला आहे. मग स्लाइड होण्याचा जर रेट दिलेला असेल तर डाऊन येण्याचा जो रेट आहे तो आपल्याला फाइंड करायचा. मग पाहूया आता एक ट्रायंगल कन्सिडर करूया. कन्सिडर ट्रायंगल AOP इज राईट अँगल ट्रायंगल ॲट O. O मध्ये काय आहे तो 90 डिग्री आहे. मग बाय पायथागोरस थिअरम OA स्क्वेअर प्लस OB स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर. OA is equal to y square plus OB equal to x आहे x square is equal to 10 square that is y square plus x दिलेला आहे x equal to 6 मीटर दिलेला आहे 6 square is equal to 10 square. त्यावरून y square is equal to 100 minus 36 that is 64. Therefore y is equal to 8 मीटर. प्लस मायनस येईल परंतु डिस्टन्स जे आहे ऑलवेज पॉझिटिव्ह. मग फ्रॉम इक्वेशन 1 हे फ्रॉम इक्वेशन 1 वर इक्वेशन 1 आहे y स्क्वेअर प्लस x स्क्वेअर इज इक्वल टू 100. आपल्याला dy अपॉन dt फाइंड करायचंय dx अपॉन dt दिलेलं आहे. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. देअरफॉर y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y इंटू dy अपॉन dt प्लस x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t dx अपॉन dt. राईट साइड 100 कॉन्स्टंट आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. मग dy बाय dx काय येईल 2 कॅन्सल होईल किंवा 2 कॉमन घ्या राईट साइडला घ्या 0 होऊन जाईल. मग त्यावरून dy बाय dx येईल मायनस x अपॉन y इंटू dx अपॉन dt. मग x ची व्हॅल्यू दिलेली आहे y आपण फाइंड केलेला आहे dx अपॉन dt दिलेला आहे मग व्हॅल्यू ठेवल्या. Therefore dy upon dt is equal to minus 6 upon 8 into 1.2. हे जर सिम्प्लिफाय केलं dy upon dt is equal to minus 0.9 मीटर पर सेकंड. म्हणजेच dy upon dt म्हणजेच काय आहे तर रेट ॲट विच द टॉप ऑफ द लॅडर इज स्लायडिंग. मायनस साइन इंडिकेट काय करते तर अप्पर एंड जे आहे लॅडरचं वॉलवरती ते डाऊन येण्याची जी रेट आहे ते आपल्याला 0.9 मीटर पर सेकंड आहे. मायनस साइन काय इंडिकेट करतं तर डाऊन येण्याची डायरेक्शन. डाऊन म्हटल्यामुळे मायनस आणि शेवटी लिहायचं अँड हेज द टॉप ऑफ द लॅडर इज स्लायडिंग डाऊन द वॉल ॲट द रेट ऑफ
0.9 मीटर पर सेकंड. मायनस का नाही, मायनस का इंडिकेट करते, तर ते डाऊनच्या डायरेक्शनने येणारे म्हणून तिथे मायनस साइन दिले. आणि सेव्स. तर अशा प्रकारे आपण किती एक्झाम्पल पाहिले डेरिव्हेटिव्ह ॲट अ रेट मेजरवरती. हे एक्झाम्पल 4-5 एक्झाम्पल झाले. अशा टाईपचे एक्झाम्पल परीक्षेला विचारू शकतात. आत्ताच्या ज्या परीक्षेला एक एक्झाम्पल विचारलं होतं 4 मार्कसाठी. मग अशा टाईपचे जे एक्झाम्पल आहेत तुम्ही सॉल्व करा, पुस्तकमध्ये दिलेले आहेत. आणि जे एक्झाम्पल घेतले ते परीक्षेच्या दृष्टीने विचारू शकतात आणि विचारतात, बरेच वेळेस विचारलेले. त्यासाठी ते एक्झाम्पल मी घेतलेले. तुम्ही आता पुस्तकमध्ये दिलेले जे एक्झाम्पल आहे तुम्ही सोडवा, प्रयत्न करा. तर आपण थांबू. पुढच्या लेक्चरला आपण जो पुढचा पॉईंट आहे अप्रॉक्सिमेशन्स तो पाहू. थँक्यू.